ग्रामीण भागामध्ये अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. त्यातीलच केलवड गावातील दसणडुक्कर ही प्रथा देखील शेकडो वर्षापासूनची आहे. दसणडुक्करचे जे पात्र स्वीकारतात ते दोघे देखील आपल्या सोबत आहेत. खरं तर दसणडुक्कर मारतं, आशीर्वाद देतं, ही प्रथा कधीपासून आलेली आहे आणि ही परंपरा कायम तुम्ही सुरू ठेवलेली आहे, काय या मागचं कारण आहे? ही परंपरा कधीपासून चालली आहे आम्हाला नक्की माहित नाही, पण आमच्या आजोबा पंजोबा आम्ही सर्वांनी ती साजरी करतोय. इथून पुढे आमचं गाव गुन्हेगावांनी ही साजरी करत राहील. आणि यामागे कोणती अंधश्रद्धा आम्ही मानत नाही, पण आमची श्रद्धा पुरेपूर आहे आणि त्या श्रद्धेनुसार आम्ही हा कार्यक्रम करतो. संपूर्ण गाव एकवटलेलं आहे, तुम्ही आशीर्वाद देताय, एकंदरीत महाराज काय नाही नाही, याला मारहाण नाही म्हणता येणार. आमचा तो स्पर्श आहे, तो स्पर्श होतोय आणि त्याच्यातून चुकून एखाद्या जादा लागले तरी आजपर्यंत याला गालबोट लागलेलं नाही आमच्याकडे. हा आमच्या गावचा 200+ इतिहास, 200 वर्षाचा प्लस इतिहास. आशीर्वादासाठी आपण बघत असाल किती गर्दी. हे होळीनंतर धुलीवंदनला होणारा हा दसणडुक्करचा कार्यक्रम आहे. ज्या महिला बाहेरगावी किंवा ह्या मुली ज्या बाहेरगावी दिल्या आहेत त्या देखील माहेरवाशीन देखील या ठिकाणी येतात. काय काय त्यांची पण श्रद्धा आहे? नाही, त्यांची श्रद्धा ही का आपल्या गावचं एक आपल्या माहेरची परंपरा आहे आणि ती परंपरा पाहण्यासाठी महिला या गावात येतात. तुम्ही या गावातलेच आहात, अनेक वर्ष हे पात्र रंगवत आहेत. कसं बघताय आजचा दिवस जो तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे? लय महत्वाचा आहे आजचा दिवस. म्हणजे आता मी स्वतः जवळजवळ 33-34 वर्षापासून करतोय. हो, दरवर्षी करतोय काय. आणि याच्यामुळे बाहेरच्या लेकी बाळी काही सगळेच इथं आवर्जून उपस्थित राहतात आणि त्यांना वाटतं बाबा त्यांचा समाज आहे, आशीर्वाद मिळतो आम्हाला. त्या आशीर्वादानं आम्हाला आमचं जे भावी आयुष्य आहे ते सुख समृद्धीचं जातं, दुसरं काहीच नाही. हे 2 तास जवळपास हा थरार जो असतो तो सुरू असतो. लहान मुलं असतील, महिला असतील, त्यासोबत ग्रामस्थ जे आहेत ते हिरारीनं या दसणडुक्करच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात आणि एक जल्लोषाचं वातावरण जे आहे ते दरवर्षी या ठिकाणी पाहायला मिळतंय. मनोज गाडेकर, TV9 मराठी, केलवड, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.